नमस्कार. निरूपाचा माजोरडेपणा घरात जास्तच वाढत चालल्यामुळे आता रियाने थेट निरूपाला असं म्हटलेलं असतं, "काय हो आई, काय चाललंय काय तुमचं? तुम्ही या घरातल्या स्वतःला हिटलर समजता का?" त्यावर आता थेट रियाने असं म्हटल्यावर निरूपा म्हणत असते, "ए, काल आलेली मुलगी, या घरात येऊन तू माझ्यावर दादागिरी करणार का? आता तू मला शिकवणार या घरात मी कसं वागायचं ते?" त्यावर रिया म्हणत असते, "नाईलाज आहे, तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. या घरात तुम्ही आम्हा सगळ्यांपेक्षा मोठे आहात ना, तुमचा मानही आहे ना, मग तो मान टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही चांगलंच वागलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही असं वाकड्यात जाण्याचा प्रयत्न केलात ना, तर येत्या काळामध्ये तुम्हाला कसलाच मान या घरात मिळणार नाही आणि मग मात्र तुम्हाला कुठल्या तरी कोपऱ्यात गुपचूप पडून राहावं लागेल." त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, "ए गप्प बस, काय तोंड चालवतेस तू? काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? निरूपा आहे मी, निरूपा, आणि या घराची मालकीण आहे मी. या घरात कुठे आणि कसं राहायचं हे मला इतर कोणी सांगू शकत नाही. हवं असेल तर प्रत्येकाने आपापली सोय करावी आणि चालतं पडावं." हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मीरा मागून येते. ती म्हणत असते, "काय म्हणालात बाईसाहेब? प्रत्येकाने आपापली सोय करावी आणि चालतं पडावं. मग एक काम करा ना, तुम्ही या घरासाठी काढलेलं 17 लाखाचं कर्ज ते तुम्हीच फेडा. कारण तुम्ही काढल्यापासून एकही हप्ता तुम्ही दिलेला नाही आहे आणि द्यायची तुमची नियतसुद्धा नाही आहे." हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, "ए फुलवाली, जास्तच तोंड चालवतेस तू. हे बघ, 17 लाखाच्या कर्जाचं बोलतेस ना, तर त्यासाठी तुम्ही देखील बांधील आहात. या घरात तुम्ही देखील राहता ना, मग तुम्हाला लोकांनाच कर्ज फेडायचं आहे ते." हे वाक्य ऐकल्यावर निरूपाला आता मीरा म्हणत असते, "हो ना, मग आम्ही देखील या घरात राहतो. मग तुम्ही म्हणताय की आम्ही देखील कर्ज फेडायचं. मग आम्ही कुठं नाही म्हणतोय. तुमच्या डोक्यावरचं एवढं मोठं कर्ज आम्ही फेडतोयच ना, पण त्याचा गवगवा कधी केला नाही आम्ही. आम्ही असं कधी म्हटलं का? आमच्या सासूबाईंच्या डोक्यावर असलेलं कर्ज आम्ही फेडतोय चार चौघात कोणाला सांगितलं का? नाही ना. मग तुम्ही देखील स्वतःचा मान टिकवण्यासाठी स्वतःच प्रयत्न करा. उगाचच तोंडघशी पडण्याचं काम करू नका." त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, "अगं मीरा बहिणी, कोणासमोर तू एवढं गीत गातेस? यांना गीतेचा अर्थ देखील कळणार नाही." हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा म्हणत असते, "फुलवाली, आधी हिचं तोंड बंद कर. मगाचपासून वटवट 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 करते ही." त्यावर मात्र आता रियाला थेट मीरा म्हणत असते, "रिया, रिया तू शांत हो. तुला आता इथे बोलायची गरज नाही आहे, कारण तुझी भाषा इथे कोणाला कळत नसावी." हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपाला हा टोमणा आहे हे मात्र लक्षात आलेलं असतं आणि अशातच निरूपा म्हणत असते, "नंतर बघते तुम्हा दोघांना." असं बोलून ती आता थेट बेडरूममध्ये जाते. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही निरूपा काही बेडरूमच्या बाहेर येत नाहीये. हे आता देविकाला कळून चुकलेलं असतं आणि देविकाला अंदाज आलेला असतो, नक्कीच या निरूपाचं म्हणजेच आईंचं काहीतरी खटकलंय. लगेच देविका निरूपाच्या बेडरूममध्ये जाते. त्यावेळेला तिला घडलेला सगळा प्रकार कळतो आणि अशातच आता देविका म्हणत असते, "आई, असं बेडरूममध्ये येऊन तुम्ही रडत बसाल, याचा अर्थ तुम्ही हरलात." हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, "गप्प बस ग. निरूपा आहे मी, निरूपा. मी कधी हारत नसते आणि कोणालाही कधी जिंकू देत नसते." त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, "असं असेल ना, तर आताच्या आता चला." हे पुन्हा एकदा बेडरूम बनवतायत. त्यावर आता देविका म्हणत असते, "हो हो चला." आणि लगेचच निरूपा बाहेर आलेली असते आणि तेवढ्यात सुरू असलेल्या बेडरूमच्या कामाला बघून निरूपा म्हणत असते, "कोणाला विचारून इथे बेडरूम बांधताय तुम्ही?" त्यावर लगेचच आता रिया वळते आणि बोलत असते, "मगाशीच तुम्हाला समजावलंय मी. स्वतःचा मान हवा असेल तर योग्य प्रमाणात बोला. इथे बेडरूम बांधणार म्हणजे बांधणार." हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, "तू का वटवट करते का पुढं?" त्यावर आता थेट निरूपाला रिया म्हणत असते, "कारण तुम्ही मीराबाईनी आणि सत्यदादा या दोघांची बेडरूम तुम्ही आम्हाला दिलीत ना, मग त्यांनी काय असं रस्त्यावर राहायचं का?" त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, "तू तुझा विचार कर ना, त्यांचा विचार का करतेस तू?" त्यावर रिया म्हणत असते, "कारण त्या दोघांनी मिळूनच मला या घरात आणलं आहे. त्या दोघांनीच मला सपोर्ट केला आहे. त्या दोघांचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही. रवीसारखा मुलगा माझ्या आयुष्यात आला, त्यासाठी मला मीराबाईला खरंच धन्यवाद बोलायचं आहे." त्यावर मात्र आता
रवी मागून पुढे येतो. तो म्हणत असतो, आई जाऊ दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे इथे जर बेडरूम बनवला तर. आणि तसंही दादा वहिनीला बेडरूमची आवश्यकता आहेच ना, असं कुठे ते हॉलमध्ये झोपू शकतील. त्यावर लगेचच आता नाईलाज असतो, निरूपाला गप बसावं लागतं आणि ती आता कुचमळत थेट बेडरूममध्ये आलेली असते. आणि हे लांबूनच देविकाने पाहिलेलं असतं. देविका स्वतःशी बोलत असते, मला पुन्हा एकदा आईंचं ब्रेन वॉश करावं लागेल. आणि देविका थेट आता बेडरूममध्ये निरूपाच्या गेलेली असते. निरूपा तिथे कुचमळत असते. त्यावेळेला देविका म्हणत असते, काय झालं आई, पाहिलं मी बाहेर, अहो तुमचं सध्या या घरात मानच राहिलेला नाही आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता निरूपा म्हणत असते, देविका शांत हो, माझं डोकं फिरवण्याचं काम करतेस ना तू, त्यापेक्षा डोकं लढवण्याचं काम कर. काय करता येईल या लोकांना या घरातून हाकलून देण्यासाठी. त्यावर निरूपाला थेट देविका म्हणत असते, अहो आई, तुम्ही रवी भाऊजींना या घरातून हाकलणार का. त्यावर निरूपा चिडते आणि म्हणत असते, बावट आहेस का तू, माझ्या रवीला माझ्यापासून लांब करण्याचा विचार जर केलास ना तर लाथेने मारेन तुला. त्यावर लगेचच देविका म्हणत असते, आलं आलं माझ्या लक्षात, तुम्ही त्या मीराला आणि त्या सत्यजितला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन बनवताय ना. त्यावर लगेचच आता निरूपाने मान डोलवलेली असते. त्यावर आता थेट देविका म्हणत असते, काळजी करू नका, आपण या दोघांना घरातून बाहेर काढण्यासाठी जीवाचं रान करू आणि यांना अशा ठिकाणी पाठवू ना की यांना कळून चुकलं पाहिजे की त्यांनी किती मोठा शहाणपणा केला, तोही आपल्याबरोबर. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, अगं आधी विचार तर कर, जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं दिसत नसतं हे. आणि अशातच आता देविका विचार करू लागते. इकडे सत्यजित आणि मीरा मिळून रियाची आयडिया घेत छान असं बेडरूम तयार करतात. आणि त्या बेडरूमचा जणू आतला भाग एवढा चांगला असतो की विचारून सोय नाही. आणि अशातच आता थोडा वेळ गेलेला असतो आणि मग सुधाकर आलेले असतात. ते म्हणत असते, अरे वा पोरांनो, काय बेडरूम तयार केलात, मानलं तुम्हाला, तेही इतक्या कमी वेळात. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, हो बाबा, बघा कसा वाटतोय. त्यावर सुधाकर आतून बाहेरून पूर्ण बेडरूम पाहतात आणि म्हणतात, खरंच एक नंबर छान दिसतोय, असा बेडरूम मी तर आजपर्यंत पाहिला नाही. आणि लगेचच सगळे हसत असतात. आता बाहेर खिदळण्याचं काम चालू आहे. हे जेव्हा निरूपाला कळतं तेव्हा तिला अंदाज आलेला असतो की आपला नवरा बाहेरून घरात आला आहे. आता नवऱ्याचे कान भरायचे हा विचार निरूपाने केलेला असतो. आणि निरूपा थेट बेडरूममध्ये आलेल्या सुधाकरला म्हणत असते, काय हो, काय चाललंय बाहेर, पाहिलं ना तुम्ही, असंच जर चालू राहिलं ना तर आपल्याला या घरात काडीचीही किंमत राहणार नाही. त्यावर लगेचच आता निरूपाला सुधाकर म्हणत असतात, आपल्याला नाही, तुला तुला, कारण मला या घरात किंमत आहे की नाही हे मला माहिती आहे, कारण मी या सगळ्यांना समजून घेतो, पण तू कधी या लोकांना समजून घेत नाही. तू यांना फाट्यावर मारण्याचं काम करतेस ना, म्हणून प्रत्येक वेळेला फाट्या तुझ्या बाजूला असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय आजच्या भागाबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.